त्याने असेस केलं, त्यामुळे आम्हाला आणि आनंद आहे. सो खूप शुभेच्छा. रमा माधवच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम बनला सिनेमा आणि इतका मोठा सब्जेक्ट, इतका ग्रँड सेटअप पेलणं आणि ते एक्झिक्यूट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मृणालताई आणि संपूर्ण टीम, रमा माधवच्या संपूर्ण टीमला माझ्यातर्फे खूप खूप ऑल द बेस्ट. आणि मी प्रेक्षकांना आवर्जून विनंती करतो की तुम्ही चित्रपटगृहात या आणि हा सिनेमा बघा. खूप सुंदर बनला आहे आणि खूप ग्रँड स्केलवर शूट केला गेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. भूपत भाई एक पिक्चर कम कर चुके हैं. रोनाल जी फोटो घ्या ना. उपेंद्र उपेंद्र ये ना. मृणाल आणि तिच्या सगळ्या टीमला पुन्हा बोलते. मृणाल आणि तिच्या सगळ्या टीमला रमा माधवच्या माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. खूप छान पिक्चर आहे. फक्त एवढंच सांगणं असेल की सर्व मराठी कलाकारांनी किंवा सर्वांनीच हा पिक्चर आवर्जून बघावा. जुन्या काही आठवणी आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्या माहितीतही येतील जे आपल्याला माहीत नाही. मेमोरेबल फिल्म आहे, खूपच छान आहे. एक ऐतिहासिक प्रेम कहाणी खूप वर्षानंतर अशी बघायला मिळाली. रमा माधव आपल्या आवडते, म्हणजे मला असं वाटतं की आजच्या प्रेमी युगुलांना मला वाटतं आदर्श वाटणारं असं हे कपल खूप छान पद्धतीनं मृणालताईंनी समोर आणलेलं आहे. त्याचं ॲटमॉस्फिअर, त्याचं सगळं ग्रँजर अप्रतिम आहे. सायलेंट आणि मनाला भिडणारी अशी प्रेमकहाणी कामं सर्वांचीच उत्तम झाली आहे. नक्की बघा. छान वाटला, भव्य दिव्य एकदम. आणि खरंच सगळ्यांनी कामं छान केले, दिग्दर्शनही छान आहे, सुरेख. काय सिनेमाबद्दल बेसिकली रमा माधव ही प्रेम कहाणी मला माहीत नव्हती. म्हणजे इतिहास वाचलेला आहे, पण आपल्याला इतिहासातल्या अनेक गोष्टी जशा आपल्यापासून त्या अधोरेखित होत नाहीत असं म्हणूया आपण. तर यामध्ये रमा आणि माधवराव पेशवे यांची प्रेमकथा जी आहे ती आज मला समजण्याचा मी प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं मृणाल कुलकर्णी यांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवली, हा खूप स्तुत्य प्रयत्न आहे त्यांचा. आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे आणि लहान रमाचं काम करणारी जी मुलगी आहे, छोटी रमा, या तिघांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक जे वाटतं ते आलोक राजवाडेचं वाटतं आहे की हा एक तरुण मुलगा, हा तरुण कलाकार यानं इतक्या अशा पद्धतीच्या म्हणजे एका राजाचं काम करूनसुद्धा त्या ऐतिहासिक संवाद असूनसुद्धा ते इतके नॅचरल आणि इतके साधे आणि इतके सहज पद्धतीनं त्यानं माधव साकारला आहे. आय एम प्राऊड ऑफ यू आलोक राजवाडे. आणि पार्श्वसंगीत खूपच सुंदर आहे या सिनेमाचं. म्हणजे मी कित्येक दिवसात इतकं सुंदर पार्श्वसंगीत ऐकलं नव्हतं बॅकग्राऊंडमध्ये. आउटस्टँडिंग. कॉंग्रॅच्युलेट मृणाल कुलकर्णीजी. खूपच चांगला प्रयत्न आहे. अतिशय सुंदर. त्याचं टेकिंग आणि प्रोडक्शन व्हॅल्यू फारच अप्रतिम होती, फारच अप्रतिम. स्पेशली रमा आणि माधव यांचं कॅरेक्टर फारच सुंदर आणलं. म्हणजे पूर्वी आम्ही सिरियलमध्ये रवींद्र मंकणी आणि मृणालला पाहिलेलं असताना पुन्हा नव्याने मृणालनीच ते सादर करणं हे फारच अतिशय म्हणजे आपण म्हणू त्याला की आव्हान होतं आणि ते त्यांनी चांगलं पेललं आहे असं मला वाटतं. थँक्यू.
पुण्याला मी शनिवारवाडा खूप वेळा बघितलेला, पण तो शनिवारवाडा इतका सुंदरपणे जिवंत केला, मला खूप अभिमान वाटला. म्हणजे पुण्याला मी जेव्हा जातो तेव्हा मला खरंच त्याचं पुणे म्हणजे काय आहे हा कळलं. अतिशय सुंदर अप्रतिम पिक्चर, म्हणजे त्या काळात गेल्यासारखं वाटलं. सुंदर चित्रपट. असा चित्रपट फार क्वचित असा होतो आणि ज्या पद्धतीने रमा माधवचा संबंध इतिहास दाखवला आहे अतिशय सुंदर, मला खूपच आवडलं. Marvelously tackled subject, something that has been all the time here, but a new treatment given. Fantastic. It's a visual delight and you feel proud of your heritage. Very nice movie. उत्तम. फारच सुंदर. नवीन याच्यात पण छान गाणी बिणी सगळं उत्तम. ते डान्स वगैरे पण वेगळ्या पद्धतीचे वाटले. खूप काम आहे, खूप मेहनत आहे आणि आय वुड से की एक मेगा फिल्म मृणालने फार अप्रतिम पेलली आहे आणि ती फारच सुंदर भिडली आहे. मी अजूनही त्या इफेक्टमध्ये आहे आणि त्या जगात नेते. सो आय थिंक खूप सक्सेसफुली मृणालने फिल्म केली. व्हेरी नाईस. थँक्यू. खूप मस्त आणि अभिनंदन मृणालताईंचं आणि अख्ख्या टीमचं. खूप गोड वेगळी लव्ह स्टोरी आणि आत्ता ज्या पद्धतीने मराठी सिनेमे चालले त्यात एक वेगळा लव्ह स्टोरीचा प्रकार आहे आणि नक्कीच लोकांना आवडणारा सिनेमा. खूपच अप्रतिम स्टोरी आहे. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस. छोटी रमा द आउटस्टँडिंग आणि दी एंडिंग इज लाईक इट टचेस यू. आणि म्हणजे पुण्यात गेलं आणि शनिवारवाडा बघितलं की रमा माधव आठवेल. एवढं सुंदर आहे. अप्रतिम. अप्रतिम सिनेमा. मृणाल कुलकर्णी यांचं अप्रतिम दिग्दर्शन. प्रसाद ओक, आलोक राजवाडे, पर्ण सगळ्यांचीच कामं अप्रतिम. नितीन देसाईंचं बहारदार आर्ट डिरेक्शन. म्हणजे असा पेशवाई आणि तो काळ शनिवारवाडात हल्ली जाताही येत नाही, पण त्यावेळेचा शनिवारवाडा काय होता. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि भव्य सिनेमा. आवर्जून बघायला पाहिजे. मस्त मस्त धमाल आली. खूप मस्त. थोडासा वेगळ्या टाईपचा आहे असं मला वाटलं पिक्चर. म्हणजे तो जो स्पीड वगैरे असतो किंवा फक्त ॲक्शन असं नाही, आणि लव्ह स्टोरीला खूप महत्त्व दिलं आणि खूप मस्त कामं केली सगळ्यांनी. प्रतिम. ऑल द बेस्ट. अच्छा. फार अप्रतिम सिनेमा आहे आणि अत्यंत आनंद होतो की मराठीमध्ये इतके वेगवेगळे विषय हँडल केले जातात आणि त्यात ऐतिहासिक चित्रपट रमा माधवसारखा मृणाल कुलकर्णीच हे करू जाणे आणि अप्रतिम काम केलेलं आहे तिने. प्रत्येकाने बघावाच बघावा. खूप छान. म्हणजे दोघं नवीन मुलगा मुलगी त्यांनी तर खूप सुंदर काम केलं आहे आणि ओव्हरऑलच फिल्म अशी पिरियॉडिक फिल्म पाहायला, अशा प्रकारच्या फिल्म पाहायला मजा येते आणि खरंच ते सगळंच असं वाटलं जसं लाईव्ह आमच्यासमोर क्रिएट झालं आहे. सो मजा आली. खूप छान. थँक्यू सो मच. उत्तम चित्रपट बघितल्याचा आनंद आणि सर्वांची कामं खूप छान झाली आहेत आणि मृणाल कुलकर्णी यांनी जे काही दिग्दर्शन केलेलं आहे खूप कठीण विषय आणि इतक्या ग्लॅमरस पद्धतीने हाताळलेला आहे हा विषय. मला असं वाटतं प्रत्येकाने हा चित्रपट बघितलाच पाहिजे. रमा माधव खूप उत्तम काहीतरी बघितल्याचा आनंद या चित्रपट बघितल्यानंतर होतो आणि क्या बात आहे मृणाल. हॅट्स ऑफ टू यू. सगळ्या कलावंतांनी सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे. उत्तम निर्मिती मूल्य आणि क्या बात आहे. याला म्हणतात चित्रपट निर्मिती. मृणालला खूप खूप शुभेच्छा आणि रमा माधव प्रत्येकाने नक्की बघा. मंजू. हाय. थोडं इंग्लिश मिश्रित चालेल ना माझं मराठी. आय रिअली लव्ह द फिल्म आणि मला सगळ्यात अभिमान कसला वाटतो माहिती आहे. विमेन डायरेक्टर्स रॉक. मला खूप मस्त वाटतंय की एवढा सुंदर विषय, एवढा सेन्सिटिव्ह विषय आणि एवढा अवघड विषय
एवढ्या सुंदरपणे हाताळलं आहे. जर सगळ्यांना गोष्ट माहिती असून कुठेही ड्रॅग होत नाही. प्रत्येक मिनिट तुम्हाला एक मिनिट डोळ्यासमोरून तुम्हाला ते हलावं असं वाटत नाही. त्याचं सगळं टोटल जे आहे लाईटिंग, सेटिंग, कॅमेरा वर्क इट्स अमेझिंग. आणि जी कामं करून घेतली आहेत मृणाली दॅट इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. सो चीअर्स टू विमेन डिरेक्टर्स. खूप उत्तम चित्रपट आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे. मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम दिग्दर्शन केलेला म्हणजे खरं तर खूप कठीण विषय कसा हाताळला समजत नाही, पण एक उत्तम निर्मिती, उत्तम चित्रपट आणि उत्तम निर्मिती मूल्य असलेला उत्तम दिग्दर्शन केलेला हा चित्रपट बघण्याचा आनंद मिळाला. खूप छान, खूप छान. प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट रमा माधव. मृणालने अतिशय समर्थपणे रमा माधवची प्रेम कहाणी मांडली. आणि आय एम सो प्राऊड ऑफ हर. सगळ्यांनी पाहावा असा चित्रपट आहे आणि आय रिअली एन्जॉयड इट.